हे बघा, इथे मी ही कसुरी जी मेथी आहे ही घरी तयार केलेली आहे। जी बाजारामध्ये ज्याप्रमाणे मिळते तुम्हाला मार्केटमध्ये तशीच मी कसुरी मेथी इथे तयार केलेली आहे। आणि ही मेथी जी आहे ही भाजी उन्हात वाळवली आहे, तरी पण रंग जो आहे तो जसाच्या तसाच इथे आलेला आहे। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा इथे मेथीचा कलर आलेला आहे कसुरी मेथीचा। तर इथे हिरवा रंग यायसाठी मी इथे एक ट्रिक वापरलेली आहे आणि खूप छान असा इथे रंग आलेला आहे। तर मी कशा पद्धतीने मी कसुरी मेथी तयार केलेली आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओमध्ये दाखवते मी बाहेरच्या सूर्यप्रकाशामध्ये बघा किती छान असा कलर आलेला आहे। एकदम मार्केटमध्ये मिळते तशाच प्रकारची ही जी कसुरी मेथी आहे ती तयार केलेली आहे मी। तर खूप छान अशी कसुरी मेथी ही आपली तयार झालेली आहे। आणि बघा माझ्या घरी अशी छान असे मस्त टिकली गोंद्याचे फुलं लागलेले आहेत, खूप सुंदर असे। तुमच्याकडे असे फुलं लागतात का? आम्ही याला टिकली गोंदा म्हणतो। म्हणजे हे जे छोटे छोटे असे झेंडूचेच फुलं आहेत पण छोटे छोटे आहेत म्हणून आणि असे टिकल्यांसारखे दिसतात। आणि इथे पानाचं झाडसुद्धा आहे। असं मस्त माझं छोटंसं गार्डन आहे इथे घरी। तर आता इथे मी भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे, म्हणजे कापून नाही घेतली मी, इथे खुडून घेतलेली आहे भाजी। आणि कसुरी मेथी जर करायची असेल तर फक्त पानांचा वापर करायचा आहे, अजिबात देठं वगैरे टाकायची नाही कसुरी मेथी करायची असेल तर। आणि जर अशीच मेथी वाळवायची असेल तर मग तुम्ही देठं राहिले तरी मग मोठी मोठी कापून घेऊ शकता तुम्ही भाजी। तर मी इथे सर्वप्रथम पूर्ण भाजी ही अशी खोडून घेतली आहे छोटी छोटी पानं आणि इथे पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिट अशी भिजत टाकली होती सुरुवातीला। म्हणजे जी माती असते भाजीला जी माती लागलेली असते ती अशी निघून जाते भिजू टाकल्यामुळे। कधी भाजी कापायच्या पहिले धुवायची असते आणि कसुरी मेथी करताना तर धुवायचीच असते। बरेच जण धुत नाही मेथीची ही वाळवताना भाजी। तर इथे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी भाजी ही धुवून घेतलेली आहे, कारण खूपच आवश्यक आहे भाजी, कारण वाळल्यानंतर भाजीतलं जे माती वगैरे लागलेली असते ती निघत नाही बरोबर, म्हणून धुणं आवश्यक आहे। आणि नंतर मी थोडा वेळ पाणी निथळायला ठेवलं होतं। आणि आता बघा उन्हामध्येच इथे मी वाळत घालत आहे, पण अशा पातळ ओढणी घेतलेली आहे। तुम्ही इथे जाड कापडसुद्धा असं घेऊ शकता। आणि अशी पातळ पसरवलेली आहे मी मेथी। आणि आता फक्त काय करायचं आहे, उन्हामध्ये जर आपल्याला ही मेथी लवकरात लवकर सुकवून घ्यायची असेल तर मग मेथीला झाकणं खूप गरजेचं आहे। म्हणजे असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ह्या मेथीचा जो कलर आहे तो अगदी जसाच्या तसा हिरवा कंच राहत असतो। तर कसुरी मेथी ही अशाच प्रकारे तयार केली जाते। तर बघा आता 4 ते 5 दिवस लागले मला मेथी वाळवायला, कारण बादल होती, वातावरण थोडं थंड होतं, त्याच्यामुळे मला 4 ते 5 दिवस लागलेले आहे। आणि 5व्या दिवशी मी अशी मेथी बघत आहे तर वाळलेली आहे छान। आणि ही दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये जी मेथी आहे ती मी भाजीसाठी तयार केलेली आहे। उन्हाळ्यामध्ये भाजी महाग असते तर अशा वेळेस आपण ही मेथीची भाजी बनवू शकतो। तर ती मोठी मोठी खुडून घेतली होती आणि नंतर कापून अशी वाळायला टाकली धुवून। तर इथे माझ्याकडे हे बोरंसुद्धा मी वाळत घातलेले आहे आणि याचं मी बोरकूट करणार आहे, त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत। आणि माझ्या चॅनलवर इथे उकळलेल्या बोरांची रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तर मी त्याचं जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे। खूप छान असे बोरं मी इथे तयार केलेले आहेत। तर बघा आता इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे। आणि हाताने असं चुरा करताच अगदी चुरा होत आहे, म्हणजे छान अशी आपली मेथी ही कसुरी मेथी तयार झालेली आहे भाजीत टाकायला। तर इथे कमीत कमी खर्चामध्ये झाली आहे। खूप महाग असते ही कसुरी मेथी, एवढीशी जर मेथी घ्यायला गेलं तर 50 ते 60 रुपये मोजावे लागतात। आणि ही जी मेथी आहे ही मोठी मोठी कापून घेतली होती मी, धुवून घेतली होती अगोदर आणि नंतर कापून घेतली होती। तर इथे मी याची भाजीसुद्धा करणार आहे। उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला भाजीपाला नसेल तर अशा वेळी आपण भाजीसुद्धा करू शकतो। तर बघा किती छान असा ओरिजिनल कलर आहे, कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही कलर, पण खूप सुंदर असा ह्या मेथीला कलर आलेला आहे। तर तुम्ही अशी मेथी करून बघा। आणि हे बघा असा इथे म्हणजे स्टीलच्या डब्यामध्ये ठेवत आहे मी, प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवू नका, कारण प्लॅस्टिकचा डब्बा जो आहे हा पावसाळ्यामध्ये असा आतमध्ये त्यातलं काही वस्तू असेल आपण ठेवली तर नरम पडते, म्हणून स्टीलच्या किंवा मग एखाद्या दुसऱ्या अशा एअरटाईट डब्यामध्येच ठेवा। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा। धन्यवाद।